तर वादनाबरोबर तुम्हाला जर गायन शिकायचं असेल तर हार्मोनियम शिकत असताना तुम्ही हार्मोनियम बरोबर स्वरात गायलं पाहिजे. आता सुरुवातीला 7 शुद्ध स्वरांचा आरोह आणि अवरोह शिकावा लागतो. हे 7 स्वर आपण अचूक वाजवायला आणि म्हणायला शिकायचे. आपण यासाठी पट्टी निवडलेली काळी 4ची. तर शिकूयात आरोह अवरोह. सा रे गा मा पा धा नी सा सा नी ध प म ग रे सा आ आता हे मुख्य 7 स्वर शिकत असताना विशेषतः बोटांची फार काळजी घ्यावी लागते. ज्या त्या स्वराला ठरलेलं बोट वापरायचं, ती बोटं बदलता कामा नयेत. म्हणजे पहा, असं साला हे पहिलं बोट वापरायचं, सा. रेला मधलं बोट रे. गला आता अंगठा वापरायचा, ग. मला पुन्हा पहिलं बोट वापरायचं, म. पला मधलं बोट, प. धला अंगठा, ध. नीला पहिलं बोट, नी. आणि साला मधलं बोट, सा. आता अवरोह करत असताना आरोहामध्ये ज्या ज्या स्वराला आपण जे जे बोट वापरलं होतं तेच बोट बरोबर त्या त्या स्वरावर आलं पाहिजे. सा, नी, ध, प, म, ग, रे, सा. म्हणजे ह्या 7 स्वरांचं प्रॅक्टिस करताना एकदा स्वरात प्रॅक्टिस करायचं आणि एकदा आकारात. आकारात म्हणजे प्रत्येक स्वरावर आकार लावायचा, आ म्हणायचं, आ, 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 आ. तर हे मुख्य 7 स्वर यांचा भरपूर रियाज करा, अचूकपणे रियाज करा. याचा भरपूर रियाज केल्यानंतरच आपण अलंकार शिकायचे आहेत. तर पाहूयात आता या 7 स्वरांचे अलंकार कसे तयार होतात. तर या 7 स्वरांचा पहिला अलंकार तयार होतो 2 स्वरांचा. म्हणजे असा, सा रे. 2 स्वर झाले. रे पासून पुन्हा दुसरा घ्यायचा, रे ग. ग पासून पुन्हा दुसरा घ्यायचा, ग म. म पासून दुसरा, म प. प पासून दुसरा, प ध. ध पासून दुसरा, ध नी. ध पासून दुसरा, नी पासून दुसरा, नी सा. आणि पुन्हा अवरोह त्याच पद्धतीने करायचा, सा नी, नी ध, ध प, प म, म ग, ग रे, रे सा. आता हाच अलंकार आपण तालावर बघूयात. हे अलंकार जसे स्वरात गाता आले पाहिजेत तसे ते तालात सुद्धा गाता आले पाहिजेत. तर त्यासाठी आपण 16 मात्रांचा त्रिताल वापरूयात. त्रितालामध्ये 16 मात्रा असतात. 4-4 मात्रांचे 4 खंड होतात. सम पहिल्या मात्रेवर असते, काल 9व्या मात्रेवर असते. तर त्रिताल हा असा असतो, पहा, ऐकूयात त्रिताल. हा, जिथं टाळ वाजतो तिथं सम आहे. तर ह्या समेपासून सुरुवात करायची आपल्याला. सा रे रे ग ग म म प प
सा नी नी ध ध प प म म ग ग रे सा आकार आ आ आ आ आ आ आ आता या पुढचा अलंकार 3 स्वरांचा, म्हणजे सा पासून 3 स्वर पुढे जायचं. सा रे ग, पुन्हा रे पासून 3 स्वर पुढं, रे ग म, पुन्हा ग पासून 3 स्वर पुढे, ग म प, पुन्हा म पासून 3 स्वर पुढे, म प ध, पुन्हा प पासून 3 स्वर पुढे, प ध नी, पुन्हा ध पासून 3 स्वर पुढे, ध नी सा. आणि अवरोह करताना तीच क्रिया उलट करायची. वरच्या सा पासून 3 स्वर खाली, सा नी ध, नी पासून 3 स्वर खाली, नी ध प, ध पासून 3 स्वर खाली, ध प म, प पासून 3 स्वर खाली, प म ग, म पासून 3 स्वर खाली, म ग रे, आणि ग पासून 3 स्वर खाली, ग रे सा. आता तालामध्ये बघूयात. आता याच्या प्रत्येक खंडामध्ये 3-3 स्वर येतील तालाच्या. 4थ्या मात्रेवर आपण अवग्रह करायचा, म्हणजे 3रा स्वर प्रत्येक ठिकाणचा एक मात्रा लांबवायचा आहे. पाहूया आपण तालाबरोबर कसा गायचा. सा रे ग रे ग म ग म प म प ध प ध नी ध नी सा सा नी ध प ध प म ग रे सा. आता यानंतर आपण पाहू 4 स्वरांचा अलंकार. त्रितालामध्ये 4-4 मात्रांचे खंड असतात, म्हणजे प्रत्येक खंडामध्ये बरोबर 4-4 मात्रा येतील. 4 मात्रांचा अलंकार करत असताना सा पासून 4 स्वर पुढे जायचं. सा रे ग म 4 स्वर झाले. रे पासून 4 स्वर, रे ग म प, ग पासून 4 स्वर, ग म प ध, म पासून 4 स्वर, म प ध नी, प पासून 4 स्वर, प ध नी सा. एक गोष्ट लक्षात घ्यायची की अलंकार कुठलाही वाजवत असाल तरी प्रत्येक स्वराला त्या स्वराचंच बोट वापरता आलं पाहिजे, म्हणजे सराव आपला अचूक होतो. आता अवरोह करताना पुन्हा त्याच्या उलट क्रिया करायची. वरच्या सा पासून 4 स्वर खाली यायचं. सा नी ध प, नी पासून 4 स्वर खाली, नी ध प म, ध पासून 4 स्वर खाली, ध प म ग, प पासून 4 स्वर खाली, प म ग रे, म पासून 4 स्वर खाली, म ग रे सा. आता हाच अलंकार आपण तालामध्ये बघूया कसा गायचा तो. सा रे ग म रे ग म प ग म प ध म प ध नी प ध नी सा सा नी ध प नी ध प म ध प म ग प म ग रे म ग रे सा. आणि त्याच्यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणे त्याचा आकार गायचा. आता पुढचा आपण 5 स्वरांचा लेसन पाहूया.
सा पासून 5 वर पुढे जायचं. सा रे ग म प. रे पासून 5 स्वर. रे ग म प ध. ग पासून 5 स्वर. ग म प ध नि. म पासून 5 स्वर. म प ध नि सा. त्याच्या उलट क्रिया करायची. सा नि ध प म. नि ध प म ग. ध प म ग रे. प म ग रे सा. आता हाच अलंकार आपण तालाबरोबर बघूयात. सा रे ग म प. रे ग म प ध. ग म प ध नि. म प ध नि सा. सा नि ध प म. नि ध प म ग. ध प म ग रे. प म ग रे सा. आता एकदा स्वरात अलंकार आपण गायला की पुन्हा तो आकारात सुद्धा न चुकता गायचा. कारण आकार हा गाण्यामध्ये फार महत्त्वाचा असतो. कारण शब्द आणि आकार मिळूनच गाणं तयार होत असतं. आता यानंतर 6 स्वरांचा अलंकार बघूयात आपण. सा रे ग म प ध. हे सा पासून 6 स्वर झाले. रे पासून सा. रे ग म प ध नि. आता ग पासून 6 स्वर. ग म प ध नि सा. तीच क्रिया उलट करायची. सा नि ध प म ग. नि ध प म ग रे. ध प म ग रे सा. आता हा अलंकार आपण पुन्हा तालामध्ये बघूयात. सा रे ग म प ध. रे ग म प ध नि. ग म प ध नि सा. सा नि ध प म ग. नि ध प म ग रे. ध प म ग रे सा. आणि आता शेवटचा लेसन, शेवटचा अलंकार बघूयात. 7 स्वरांचा अलंकार. सा पासून 7 स्वरापर्यंत जायचं. सा रे ग म प ध नि. रे ग म प ध नि सा. पुन्हा उलट क्रिया करायची. सा नि ध प म ग रे. नि ध प म ग रे सा. आता हाही अलंकार आपण तालामध्ये पाहूया. सा रे ग म प ध नि. रे ग म प ध नि सा. सा नि ध प म ग रे. नि ध प म ग रे सा. तर अशा पद्धतीनं हे पहिले 8 अलंकार भरपूर सराव करा आणि त्याच्याबरोबर गायनाचाही भरपूर सराव करा. धन्यवाद.